नमस्कार, मी डॉक्टर पवन कुलवाल, कापूस पैदासकार, कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी। कापसाचा हंगाम आता सुरू होत आहे। त्या अनुषंगाने 5 महत्वाचे मुद्दे जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात कापूस पीक उत्पादनासाठी, ती जी पंचसूत्री आहे मी थोडक्यात सांगायचा इथे प्रयत्न करत आहे। कापसाची लागवड ही जून महिन्यात आटपून घेणे महत्वाचे आहे। उशिरा लागवड करू नये। जुलै महिन्यात 15 जुलै नंतर खास करून त्याची लागवड टाळावी, जेणेकरून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार नाही। दुसरं असं आहे की खताचं व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे। खताच्या मात्रा ह्या तीन मात्रात विभागून देणं गरजेचं आहे आणि जिथे पावसाचा खंड जास्त पडेल तिथे नत्राचा उपयोग कमी करावा, जेणेकरून पिकाची वाढ योग्य पद्धतीने राहील। तिसरं महत्वाचं आहे की जे आपले तण आहेत त्याला आपण छुपे चोर पण असे म्हणू शकतो, की जे आपलं महत्वाचं अन्नधान्य जे आहे याच्यासाठी लागणारं कापसाच्या वाढीसाठी ते संपवतात। तर त्यांचं प्रभावीपणे निर्मूलन, खास करून जे गाजर गवत आहे त्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्याचं नायनाट करणे फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जो मागील काही वर्षापासून आपल्याला टोबॅको स्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला भेटत आहे, त्याच्यात मुख्य कारण एक आहे गाजर गवत। त्यामुळे गाजर गवताचं आणि इतर तणांचं योग्य बंदोबस्त वेळी करणे महत्वाचं आहे। चौथं आहे रस शोषक किडी ज्या आहे त्यांनी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल जी आहे त्याला आर्थिक पातळी त्यांनी क्रॉस केली असेल तर त्याला योग्य वेळी त्याचं निर्मूलन करणे फार महत्वाचं आहे, जेणेकरून इतर किडींपासून पिकांचं संरक्षण आपल्याला प्रभावीपणे करता येईल। आणि चौथं असं आहे की ज्या ठिकाणी आपण बागायती कापूस घेत आहोत त्या ठिकाणी आपण योग्य अंतर 2 झाडांमधलं आणि 2 ओळींमधलं ठेवणं गरजेचं आहे। तसंच जेव्हा आपण कोरडवाहू शेती करत असाल, कोरडवाहू कापूस लागवड करत असाल तर तिथे आपण अतिघन लागवडीकडे पण जाऊ शकता, जिथे आपण 90 बाय 30 सेंटीमीटर किंवा अतिघन लागवडीमध्ये 90 बाय 15 सेंटीमीटर कापूस लावू शकतो। अशा ठिकाणी प्रामुख्याने आपण 40 दिवसानंतर गळफांदी काढणे आणि 70 ते किंवा 75 दिवशी त्याचा शेंडा खोडणे हे एक प्रभावी आपल्याला तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या समोर शिफारसी केलेलं आहे। जिथे शेंडा खोडणे शक्य होत नाही तिथे मॅपिकॉट क्लोराईड या ग्रोथ रेग्युलेटरचा, ग्रोथ रिटार्डंटचा आपण उपयोग करू शकतो, जेणेकरून शेंडा खोडाचं काम आपल्याला जे आपल्याला हाताने करावं लागतं ते आपण टाळू शकतो। तर ह्या काही गोष्टींचा प्रभावीपणे आपण वापर केला तर आपल्याला कापूस हंगामात चांगल्या पद्धतीने कापसाची लागवड करून चांगलं उत्पादन घेणं शक्य होईल। धन्यवाद।